अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। सन 2025-2026 च्या अर्थसंकल्पात माझे विचार व्यक्त करण्याकरिता मी उभा आहे। माननीय अध्यक्ष महोदय, एक अत्यंत यशस्वी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितास्तव तसेच महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल माननीय अर्थमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व यांचे सरकारचे मी मनापासून अभिनंदन करतो। शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, सर्वसामान्यांचे कल्याण याला केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्पाची उभारणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाची रचना करण्यात आली आहे। त्यामुळे राज्याचा विकास यापुढे अधिक गतीने होणार आहे असा मला ठाम विश्वास आहे। 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शासनाने राज्यासाठी भरीव अशी तरतूद केली। 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र राज्याने 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे। उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे। माननीय अध्यक्ष महोदय, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नुकतेच डावोस येथे जाऊन जागतिक उद्योग परिषद महाराष्ट्राचा वेगळाच ठसा उमटवला आणि महाराष्ट्रासाठी 15 लाख कोटी रुपयाची विक्रमी गुंतवणूक आणली। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी 100 दिवसाचा विकास आराखडा आखून जलद गतीने विकास करण्याचा नवा दृष्टिकोन व युनिक अशी संकल्पना स्थापित केली। यामुळे महाराष्ट्र प्रशासनामध्ये एक वेगळीच चमक पाहायला मिळत आहे। याचा फायदा महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला नक्कीच होईल असा मला ठाम विश्वास आहे। अध्यक्ष महोदय, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सन 2025-26 मध्ये 24 लाख माझ्या भगिनींना लखपती करण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो। बचत गटाच्या उत्पन्नाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉलची उभारणी होणार आहे। महिला सक्षमीकरणासाठी सरकारचे हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे। माझ्या अध्यक्ष महोदय, ग्रोथ हब मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजे ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यामध्ये वांद्रे कुर्ला संकुल